तुम्ही सगळ्यांनी फोन केले म्हणून त्यांनी काय केलं, तिथं मंत्र्याबरोबर जाऊन बसले आणि सगळे आमदार जे तुम्ही निवडून दिलेले आहेत, पदवीधर असो नाही तर शिक्षक, हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने, तुमच्या एकजुटीमुळे, तुमच्या फोनमुळे बैठकीला एकत्र आले. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आणि ते यश आहे. आता जे भुसे साहेब आहेत आणि सर्व आमदार ते मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलेले आहेत. मला असं वाटतं अजून एकदा तुम्ही आमदारांना फोन करायला काय हरकत नाही. प्रेशर आणा, त्यांच्याशी बोला. आणि अधिवेशन आता 1.5-2 तास चालूच राहणार आहे. अधिवेशनामध्ये फक्त मंत्री महोदयांना हे सांगायचं, निवेदन करायचं की महाराष्ट्रातले हजारो जे शिक्षक आहेत मुंबईला आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. शिक्षकांचा पण प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. गेल्या वेळेस आम्ही शब्द दिला होता की पुढच्या वेळेस तुम्हाला कुठेही आंदोलन करावं लागणार नाही. तो दिलेला शब्द आम्हाला पाळण्याचा असल्यामुळे आता या निवेदनाच्या माध्यमातून मी जाहीर करतो, म्हणजे मी मंत्री असं समजू नका, ते काय बोलायला पाहिजे हे सांगतो, की मी जाहीर असं करतो की उद्यापासून नाही तर 1 ऑगस्ट पासून आम्ही पुढचा टप्पा त्या ठिकाणी देत आहोत. एवढं फक्त किती मिनिटं लागलेला, 1 मिनिट धरा हो. 1 मिनिटाचं निवेदन हे मंत्री महोदयांना तिथं करायचंय. बरं, असं काही ते वेगळं तुम्ही मागितलंय का? सोपं, म्हणजे गेल्या वेळेस शब्द दिला तो फक्त पाळायचा आहे, वेगळं काय नाही. खरं तर एवढा खटाटोप करायचंच कारण नव्हतं, एवढी चर्चा करायचं कारण नव्हतं, तुम्हाला इथं बोलण्याचं पण कारण नव्हतं, यायचं पण कारण नव्हतं. फक्त तुमच्या मागण्यात दिलेला शब्द याला दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला सर्वांना इथं यावं लागलं. आता मला असं वाटतं की समजा त्या सगळ्या आमदारांशी तुम्ही सातत्याने बोलत राहा. मंत्री महोदय हे जे मुख्यमंत्री साहेबांशी भेटले असतील आणि तुमचं सगळे एकजूट बघितल्यानंतर त्यांना निर्णय हा घ्यावाच लागेल. लागलं तर मी महाजन साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न परत एकदा करतो. त्यांना सांगतो की तुम्ही निर्णय आता पुढच्या 1-1.5 तासामध्ये घेणार असाल तर गेल्या वेळेसप्रमाणे मी इथं थांबत नाही, तुम्ही या आणि तिथं घोषणा करा. पण त्यांनी समजा त्या ठिकाणी त्या बाबतीत काही शब्द दिला नाही तर मग माणुसकीच्या नात्याने तुम्ही इकडे तिकडे कुठेतरी बसण्यापेक्षा इथं जरा आडोस आहे असं मला वाटतं. फक्त काय आहे, तुम्ही इथून एकदा निघाला तुम्हाला परत पोलीस आत येऊनच देणार नाही, उद्या पण येऊन देणार नाही. त्यामुळे आता जरा विरोधात असल्यामुळे मी फार आक्रमक बोलू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे कधी माझी सटकली तर मी कधी काय काय पण बोलू शकतो. पण हा विषय शांततेत चर्चेतून मार्गी लागला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही तुमची भूमिका मांडणार. समजा आम्ही आलो तर कुठेतरी मीडियाचं लोकांचं लक्ष त्याच्याकडे जातं. बऱ्याच लोकांना वाटतं अरे आपण पण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून कुठेतरी एक प्रेशर वेगळ्या पद्धतीने तिथे येत असतं. त्यामुळे मी तुम्हाला काय आक्रमक बोलून तुम्हाला असं म्हणणार नाही की चला आता चालायला लागा, हे करून ते करू. शांततेत इथे बसून 1.5-2 तास आपण थांबूया. काय बोलतात, काय मुख्यमंत्री साहेब बोलतात हे बघूया. मी सुद्धा मंत्री महोदयांशी बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि मग तो प्रयत्न झाल्यानंतर 1-1.5 तासामध्ये आपण काय होतं हे बघूया. पण एक कंडिशन आहे, मी इथं तेव्हाच थांबणार जेव्हा तुमचे सगळे शिक्षक आणि पदवीधरचे आमदार इथं आले पाहिजे राहायला रात्री. बरोबर का नाही? रात्री काय 4-4 वाजता बैठक होणार आहे का? फक्त ज्या भारी हॉटेलमध्ये राहिले असतील, त्यांची घरं जिथे कुठे असतील, ज्यांना कोणाला त्यांना भेटायचं असेल आणि संध्याकाळच्या जे कोणी बैठकीमधले असतील त्यांना कदाचित प्रॉब्लेम असू शकतो. त्यांना म्हणावं फक्त एकच आहे, हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते इथे असणाऱ्या आमच्या शिक्षकांपेक्षा फार लहान म्हणजे मातीच्या कणा एवढे ते प्रॉब्लेम आहेत. बरोबर का नाही? तुमचा प्रॉब्लेम मोठा
का त्यांना जी गैरसोय होणार ती मोठी? मग तुमच्यासाठी त्यांना इथे यावं लागतं का नाही? मग त्यांना फक्त बोलू वडापाव खाऊ शकतो आपण, भेळ मिळेल, नाही तर भाग पिठलं काय नाही मिळेल, बर बिस्किट खाऊ. अरे बाबा तुमचे काही आमदार वयाली थोडे मोठे आहेत, त्यांना शुगर बिगर लागलं काय करता? त्यामुळे चहा बिस्किट खायला काय हरकत आहे का?